सध्या माहूरगडावर आहे किल्ल्यावर. पण किल्ल्यावर एवढी झाडी आहे की अक्षरशः म्हणजे वाटच नाही कुठून कुठे जायला आणि कुठं अवशेष आहेत काही समजत नाही. पण जसं जसं आपण फिरतोय तसं तसं कळतंय की इथं अवशेष आहेत, इथं अवशेष आहेत, भरपूर बांधकाम आहे. ह्या माहूरगडच्या नवीन केलेल्या पायऱ्या, इथून आपल्याला प्रवेशद्वाराजवळ जाता येते. गड बघण्यासाठी हा गडावर बांधलेला फरसबंदी मार्ग आणि हा प्राचीन मार्ग. गडावर असलेलं एकमेव दगडी रांजण व सुरक्षित असलेली ही जागा. दगडी रांजण हा नक्कीच बघण्यासारखा आहे. हे किल्ल्यावरून समोर रेणुका देवी मातेचं मंदिर दिसतंय. इकडं दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि पलीकडं अनुसूया मातेचं मंदिर आहे. इकडे हे खाली तलाव आहेत. माहूरगड गाव आहे इकडं माहूर. आणि हा माहूरगडाचा इकडला समोरचा मुख्य बुरुज त्या भगवावर अभिमानात फडकतंय. इथं हा पोल लावलेला आहे आणि वरी जतन संवर्धनाचं काम करण्यासाठी दगड, चुना, काही अजून जे सामान लागतं त्यासाठी बहुतेक लावलेलं असेल. इकडल्या साईडचं थोडंफार बांधकाम केलं आहे त्यांनी, जतन संवर्धन केलं आहे पुरातत्व खात्यानं. किल्ला फिरत असताना जेव्हा आपण तटबंदीच्या साईडनं फिरतो, कारण इथं तटबंदीच्या साईडनं फिरण्यासाठी अशी पायरी वाट केलेली आहे, कारण जेणेकरून आत कोणी रस्ता चुकू नये किंवा झाडी खूप असल्यामुळं परेशानी होऊ नये म्हणून असं ही तटबंदीच्या साईडनं वाट केलेली आहे. कारण तटबंदी कुठं कुठे ढासाळ आहे त्यामुळं कोणाला त्रास होऊ नये म्हणून. आणि इथं या कॉर्नरला आल्यानंतर पूर्वेकडील कॉर्नरला ही एक वास्तू आहे. ह्याच्या बॅक साईडनं कमळ आणि गुलाब वेगवेगळे चित्र आहेत. इथं माहूरगडाच्या पूर्वेकडील कॉर्नरला जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या जवळ ही एक वास्तू आहे आणि इथं वरती त्याला कमळाचे आकार असलेले, फुलाचे आकार असलेले चित्र रंगवण्यात आलेले आहेत. माहूरगडावरच्या या वास्तूकडे बघितलं ना एकंदर तर इथं मंदिर असावं असं वाटते, कारण ते मंदिरातले जे खांब आहेत ते खूप घडीव आहेत. त्याला आकार देण्यात आलेला आहे आणि त्या भिंतीच्या चारी बाजूला सगळीकडून कोनाडी लावलेले आले आहेत दगडाचे. त्यात फुलांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. इकडं हा तलाव आहे, खाली मंदिर आहे दत्तात्रयांचं आणि दगडी बांधकाम पण भरपूर प्रमाणात केलेले आहे खाली तलावाचं पाणी अडवण्यासाठी. 5 वाजता ट्रेक चालू केला, आता 6:15 वाजलेत. आता उतरायला सुरुवात केली. 15 मिनिटात खाली उतरणं होते, म्हणजे 1.5 तासात पूर्ण ट्रेक.